आणि आता धनंजय मुंडे संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येते। धनंजय मुंडे जातीय तेढ निर्माण करतायत असंच वक्तव्य करण्यात आलंय। मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी हा गंभीर आरोप केलाय। मंत्र्यांच्या पाठीशी नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करण्याचीही त्यांनी मागणी केलेली आहे। तर बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या अशी मागणी सुद्धा जरांगे पाटलांनी केली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की मराठा आंदोलक जरांगे पाटील सुद्धा आता या प्रकरणातून आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी थेट धनंजय मुंडेंवरतीच निशाणा साधलाय। एक गंभीर आरोप त्यांनी केलाय तो म्हणजेच धनंजय मुंडे हे जातीय तेढ निर्माण करतायत। बरं इतकंच नाही तर मंत्र्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री नाहीत हे त्यांनी सिद्ध करण्याचं आवाहन देत त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना आवाहन दिलंय, त्यांच्यावरती निशाणा साधलेला आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणातील सगळ्या आरोपींना फाशी देण्यासाठी आज पुण्यात जन आक्रोश मोर्चा निघणार आहे आणि यात जरांगे पाटील सुद्धा सहभागी होणार आहे। यावेळी सरपंच हत्या प्रकरणातील सगळ्या आरोपींना फाशी देण्याची मागणीही जरांगेंनी केली आहे। तुम्ही का पालाच लागलेत मासा नाराजकता काय? आणखीन आम्ही शांतच आहे। आम्ही आणखीन सांगत होतच, तीनदा सांगितलं धनंजय मुंडेला भाषणातून तो या लोकांना आवरेव म्हणून की हा धनंजय मुंडे बहुतेक असा अंदाज यायला लागला, शंका यायला लागली की फोन करून ओबीसीच्या नेत्याला उचकायला लागलाय काहींना। त्याच्यामुळे सांगणं गरजेचं आहे, तेढ निर्माण करायला लागली जातीय। पण आम्ही त्यांच्याकडून आशा धरलेली, कारण मराठा समाज त्यांच्यामुळे शांत आहे की ते म्हणलेले एकही आरोपी याच्यात सुटू देणार नाही, त्या शब्दावर आम्ही शांत।